पण तुमच्या दुकानात त्यांना डिस्काउंट प्लस आदर प्लस सोय प्लस जिव्हाळा या सर्व गोष्टी एकाच वेळी मिळू शकतात. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ऑनलाईन ॲप्स उदाहरणार्थ ब्लिंकिट, झेप्टो, बिग बास्केट यासारख्या मोठ्या सुपर मार्केटमुळे छोट्या किराणा दुकानासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पण तरीही तुम्ही तुमच्या वैयक्तिक सेवेच्या म्हणजेच पर्सनल टचच्या जोरावर तुमचे ग्राहक टिकवून ठेवू शकता. किराणा दुकानाजवळच मॉल पडला आणि परत किराणा दुकानाकडलं पाऊल वळलंच नाही. असं काय सुपर मार्केटनं जादू केली की किराणा दुकानं ओस पडू लागली. या स्पर्धेच्या युगात टिकायचं तर कसं आणि दुकान चालवायचं तर कसं? ते सुपर मार्केटकडे आहे ते किराणा मालाकडे नाही, आणि जे किराणा मालाकडे आहे ते सुपर मार्केटकडे नाही. तर जाणून घेऊया आजच्या सोप्या टिप्स जे मराठी माणसाला दुकान चालवण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहेत. मोठ्या सुपर मार्केटच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खालील सोपे आणि प्रभावी उपाय वापरा. पहिली आहे मोफत आणि जलद होम डिलिव्हरी. यालाच फ्री आणि फास्ट होम डिलिव्हरी म्हणतात. फायदा काय होतो? मोठ्या सुपर मार्केटमधून माल घरपोच यायला काही तास किंवा दिवस लागतात. ऑनलाईन ॲप्स 10 मिनिटात माल देतात, पण ते प्रत्येक गल्लीत उपलब्ध नसतात. काय करावे? तुमच्या परिसरातील ग्राहकांना 10 ते 15 मिनिटात मोफत होम डिलिव्हरी देण्याचे आश्वासन द्या. ग्राहक व्हॉट्सअपवर लिस्ट पाठवतील आणि तुम्ही माल घरपोच कराल अशी सोय ठेवा. दुसरा आहे वैयक्तिक संबंध आणि जवळीक, पर्सनलच रिलेशन. फायदा: मोठ्या मॉलमध्ये रोबोटसारखे व्यवहार होतात, तिथे ग्राहकाशी भावनिक नाते जोडले जात नाही. काय करावे? तुमच्या नियमित ग्राहकांची नावे, त्यांच्या कुटुंबाची आवडनिवड लक्षात ठेवा. दुकानात आल्यावर त्यांच्याशी आपुलकीने चौकशी करा. हा जिव्हाळा ग्राहकाला मॉल सोडून तुमच्याकडे येण्यास भाग पडतो. 3. सुट्ट्या मालाचा पर्याय, लूज आयटम म्हणजे याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतात. फायदा काय होतो? तर सुपर मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट 1 किलो, 5 किलो किंवा मोठ्या पॅकिंगमध्ये घ्यावी लागते. काय करावे? तुमच्या दुकानात 250 ग्रॅम, 100 ग्रॅम किंवा ग्राहकाच्या गरजेनुसार अगदी लहान प्रमाणातही, उदाहरणार्थ 5 रुपयाची कोथिंबीर किंवा 50 ग्रॅम जिरे माल देण्याची लवचिकता ठेवा. मध्यमवर्गीय आणि गरजू ग्राहकांसाठी हा खूप मोठा फायदा असतो. 4. आणीबाणीच्या वेळी उधारीची सोय करा, म्हणजेच याला इमर्जन्सी क्रेडिट म्हणतात. फायदा काय होतो? मॉल आणि ऑनलाईन ॲपने कितीही डिस्काउंट दिला तरी ते कधीही उधारीवर माल देत नाहीत. काय करावे? तुमच्या अगदी खात्रीशीर आणि प्रामाणिक नियमित ग्राहकांना महिन्याभराची उधारी किंवा अडचणीच्या वेळी मदत करून उधारीची सवलत द्या. त्यामुळे ग्राहक तुमच्याशी आयुष्यभरासाठी जोडला जातो. ताजी उत्पादने आणि स्थानिक वस्तू, फ्रेश आणि लोकल प्रॉडक्ट्स. फायदा काय होतो? मॉलमधील अन्नधान्य किंवा भाजीपाला अनेकदा पॅकबंद आणि जुना असू शकतो. काय करावे? तुमच्या दुकानात स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या ताज्या वस्तू ठेवा. उदाहरणार्थ गावाकडचे शुद्ध तेल, ताक, कढीपत्ता, स्थानिक सुकामेवा. यामुळे काय होतं? ग्राहकांना दर्जेदार आणि ताज्या वस्तूची खात्री द्या. व्हॉट्सअप ग्रुप आणि ऑफर्स, यालाच व्हॉट्सअप मार्केटिंग म्हणतात. काय करावे? तुमच्या नियमित ग्राहकांना एक व्हॉट्सअप ग्रुप बनवा. सणासुदीला किंवा महिन्याच्या सुरुवातीला काही खास ऑफर्स ठेवा. उदाहरणार्थ, या महिन्यात 500 रुपयाच्या खरेदीवर एक साबण फ्री किंवा साखरेवर प्रति किलो 2 रुपये सूट. या ऑफर्स ग्रुपवर शेअर करा. आजकाल डीमार्ट, रिलायन्स स्मार्ट किंवा ऑनलाईन ॲप्स उदाहरणार्थ ब्लिंकिट, झेप्टो, बिग बास्केट यासारख्या मोठ्या सुपर मार्केटमुळे छोट्या किराणा दुकानासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पण तरीही तुम्ही तुमच्या वैयक्तिक सेवेच्या म्हणजेच पर्सनल टचच्या जोरावर तुमचे ग्राहक टिकवून ठेवू शकता. काय सांगायचं तर मॉलमध्ये ग्राहकांना डिस्काउंट मिळतो, पण तुमच्या दुकानात त्यांना डिस्काउंट प्लस आदर प्लस सोय प्लस जिव्हाळा या सर्व गोष्टी एकाच वेळी मिळू शकतात. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे.